मुख्यमंत्री फडणवीसांची भाजपच्या संसदीय समितीमध्ये एंट्रीची शक्यता आहे। फडणवीसांनी 2029च्या आत पंतप्रधान व्हावं असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर सगळ्या विषयांचा निपटारा करून फडणवीस दिल्लीमध्ये जातील असा दावा संजय राऊतांनी केला। दरम्यान भाजपच्या नवनाथ बन यांनी दोन्ही नेत्यांना प्रत्युत्तर दिलंय। एकीकडे फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चा सुरू असताना आता विरोधी पक्षातील नेते सुद्धा फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त करू लागले। काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी तशी इच्छा बोलूनही दाखवली आहे। 2029च्या आत फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं अशी आमची इच्छा आहे असं वडेट्टीवारांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय। वडेट्टीवारांच्या या वक्तव्यासोबत संजय राऊतांनी आज पुन्हा फडणवीसांच्या दिल्ली वारीवरही भाष्य केलंय। या दोन्ही नेत्यांना भाजपच्या नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील, त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे। आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत। 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे, पण ते झालं पाहिजे, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी। 2029 मध्ये विजय वडेट्टीवार काँग्रेस पक्षामध्ये राहत नाहीत। काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करून, काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार। विजय वडेट्टीवार यांचं ठरलंय 2029च्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची आणि दुसऱ्या पक्षामध्ये यायचंय। हे विजय वडेट्टीवारांचं धोरण निश्चित झालेलं आहे। हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय। मी सातत्याने सांगतोय, आवरावर उबाटा गटाची झालेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं उबाटा गटाला आवरलेला आहे आणि उबाटा गटाला घरामध्ये बसवण्याचं काम केले। संजय राऊत, आता तुम्हाला राज्यसभेमध्ये देखील जाता येणार नाही, तुमचं दुकान आवरायला सुरुवात करा। वडेट्टीवार आणि राऊतांच्या या वक्तव्यामुळे फडणवीसांच्या दिल्ली वारीची आजही चर्चा रंगली आहे। फडणवीस आजही दिल्लीला जाणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। तर दुसरीकडे भाजपच्या सगळ्यात ताकदवर मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीत मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार असल्याचीही चर्चा कालपासून सुरू आहे। फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक नेते इच्छुक असले तरी मी महाराष्ट्रातच राहणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून त्यामध्ये फडणवीसांचा समावेश न होता त्यांची एंट्री संसदीय समितीमध्ये जर झाली तर फडणवीसांची ताकद भाजपात आणखी वाढणार आहे। फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याच्याही चर्चा आहे, त्यामुळे संसदीय समितीत ही एंट्री होणारच अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या संसदीय समितीत सध्या एकही मुख्यमंत्री नाही। जर फडणवीसांची एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणात भाजपच्या अंतर्गत सुद्धा फडणवीसांची ताकद वाढणार आहे। याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीमध्ये होते, पण 17 ऑगस्ट 2022ला गडकरींना संसदीय समितीतनं काढून टाकण्यात आलं। सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत। भाजपच्या संसदीय समितीत सध्या 12 सदस्य आहेत। या समितीत मुख्यमंत्र्यांना सामील करायचं की नाही याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे। 2006 साली राजनाथ सिंग यांनी संसदीय समितीतनं तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना समितीतनं बाहेर काढलं होतं। या संसदीय समितीतनं भाजपात मुख्यमंत्र्यांची निवड होते, त्यामुळे मुख्यमंत्री या समितीमध्ये असतील तर काय होईल याबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरू आहे। सध्या योगी आदित्यनाथ, फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना समितीमध्ये सामील करून घेण्याच्या चर्चा सुरू आहेत। पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून फडणवीसांची संसदीय समितीमध्ये मोठी दावेदारी असेल अशी ही चर्चा आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 120 सदस्य आहेत, पण भाजपची संसदीय समिती मुख्यमंत्री निवडण्यापासून सगळे निर्णय घेते, त्यामुळे भाजपच्या ताकदीवर समितीमध्ये फडणवीसांची एंट्री झाली तर ते भाजपात आणखी पॉवरफुल होण्याची शक्यता आहे। या सर्व शक्यतांमुळे फडणवीसांच्या सतत दिल्ली वाऱ्या सुरू असल्याची माहिती आहे।